मॉर्निंग फ्रेंड्स, विद्यार्थिनी मैत्रिणींनो, बघा आपण रिव्हिजन म्हणून पुन्हा आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण रिव्हिजन करतोय बघा. तर त्यामध्ये आपण मागच्या तासिकांना सिंपल मशीन्स या धड्याची रिव्हिजन घेतली. आता या तासिकेला मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन या धड्याची आपण रिव्हिजन करणार आहे बघा. तर व्हॉट इज मीन बाय मोशन? तर मोशन मीन्स दी कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. व्हॉट इज मीन बाय मोशन असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर व्हॉट इज मीन बाय मोशन? तर द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. म्हणजेच चेंज ऑफ प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट अँड ॲन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. म्हणजे जेव्हा वस्तूची सतत जागा बदलत असते तेव्हा त्याला त्या वस्तूचं काय म्हणतात? गती असं म्हणतात. आता या मोशनचे टाईप्स आहेत बघा, काही टाईप्स ऑफ मोशन. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात रेषीय गती. अ ट्रेन ऑर अ मूव्हिंग व्हेकल ऑन अ रोड मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डायरेक्शन. दिस मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. म्हणजे ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट किंवा द व्हेकल रोडवर एका सरळ दिशेत जात असेल किंवा इन द सेम डिरेक्शन एकाच दिशेने जात असेल तर ती जी मोशन असते, धिस मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. आता या लिनियर मोशनचे पण 2 टाईप्स आहेत बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. एक समान रेषीय गती. युनिफॉर्म लिनियर मोशन याचा अर्थ काय होतो? एक समान रेषीय गती. याचं उदाहरण आहे बघा, सैनिकांची परेड. बघा तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 66 वर दिलेलं आहे बघा. द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. त्यांचं परेड जी असते सैनिकांची त्याच्यामध्ये ही जी मोशन आहे कोणती? युनिफॉर्म लिनियर मोशन. ह्याचं ते उदाहरण आहे बघा. त्यांची पोझिशन सर्वांची एकदम सारखी असते. आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याच्यामध्ये व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग, दी मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर याचं उदाहरण आहे बघा घसरगुंडी. आता घसरगुंडीवर खेळता तुम्ही, तर त्या घसरगुंडीवर खेळत असताना चित्र पण दाखवलं बघा त्या मुलीचं, की द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. द गर्ल कम्स डाऊन फास्टर अँड फास्टर, द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. तुम्ही वेगात खाली येता बघा, म्हणजे तुमचा खाली येण्याचा जो वेग असतो, स्पीड असतो, तो कसा असतो? कंटिन्युअसली इन्क्रीज होत असतो. आणि म्हणून धिस मोशन इज ऑन द अदर हँड द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. त्याच्यानंतर नॉन लिनियर मोशन याच्यामध्ये पण बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ फॉलोइंग टाईप्स. आता लिनियर मोशनचे 2 टाईप्स आहे. कोणते? युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड देन नॉन लिनियर मोशन म्हणजे असमान रेषीय गती म्हणतात त्याला बघा. या गतीचे पुढील प्रकार आहे बघा, ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल कोणतं आहे? द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. इट takes about the same time or each swing or oscillation. This movement of a swing is called oscillatory motion. याचं अजून उदाहरण आहे बघा ऑसिलेटरी मोशनचं. movement of the pendulum of a clock, the wings of a bird, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also examples of oscillatory motion. Then सर्क्युलर मोशन. आता आपल्या घरामध्ये फॅन वगैरे आहे बघा. दी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचं अजून उदाहरण कोणतं आहे? द हँड्स ऑफ अ क्लॉक मूव इन अ सर्क्युलर मॅनर. घड्याळाचे जे काटे असतात ते सुद्धा वर्तुळाकार फिरतात. सिमिलरली फॅन अ जायंट व्हील
and a merry-go-round complete each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace a circular path. त्याच्यानंतर आहे बघा periodic motion. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. म्हणजे या मोशनमध्ये किंवा या गतीच्या प्रकारामध्ये ऑब्जेक्ट जो असतो तो ठराविक वेळेनंतर ठराविक ठिकाणी येतो त्याला म्हणतात पिरियॉडिक मोशन. याचं पण उदाहरण आहे बघा घड्याळातले काटे. वी सी फ्रॉम दीज एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलर मोशन that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock completes one round in exactly 60 minutes every time. घड्याळातला जो मिनिट काटा असतो बघा तो 60 मिनिटांनंतर बरोबर मूळ ठिकाणी येतो. While a merry-go-round also completes every round in the same period of time, such motion is called periodic motion. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे बघा रॅन्डम मोशन. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन याचा अर्थ होतो यादृच्छिक गती. बघा त्या गतीमध्ये सतत ऑब्जेक्टची दिशा बदलत असते. याचं एक्झाम्पल आहे बघा बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लिट्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. देअर इज नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन. सच मोशन इज कॉल्ड रॅन्डम मोशन. The motion of the players in a game of football is also of this type. The motion of a crawling baby or a wandering animal is also random motion. हे रॅन्डम मोशनचे उदाहरण आहे बघा. फुटबॉल खेळणारे मुलं, त्याच्यानंतर रांगणारं बाळ, त्याच्यानंतर इतरत्र हिंडणारे जनावरं, प्राणी यांची कसं उदाहरण आहे हे रॅन्डम मोशनचं. त्याच्यानंतर आहे बघा स्पीड. स्पीड म्हणजे वेग, चाल. A bus covers the distance of about 200 kilometers from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? म्हणजे सोलापूर ते पुणे हे 200 किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी बसला 5 तास वेळ लागतो. तर ती हाऊ मच डिस्टन्स डज द बस कव्हर इन 1 hour. तर ती एका तासामध्ये किती अंतर पार करते. तर याच्यासाठी सूत्र आहे बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे 200 किलोमीटर आणि टाईम आहे त्याच्यासाठी 5 hours. म्हणजे 200 डिवायडेड बाय 5 म्हणजे एका तासामध्ये ती 40 किलोमीटर जाते. याचं युनिट आहे बघा किलोमीटर पर अवर, मीटर पर सेकंद. फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय द बस इन 1 unit ऑफ टाइम. आता ऑलवेज रिमेंबर अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. आता कुठला पण मूव्हिंग ऑब्जेक्ट असेल बघा तर त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारची गती असते असं नाही. अनेक प्रकारच्या गती असू शकतात. आता आपण या पाठात काय शिकलो. ऑब्जेक्ट्स इन मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर लिनियर, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, then oscillatory, circular, periodic and random motion. The distance traversed by an object in unit time is called its speed. The time required to traverse a certain distance depends on the speed of that object. तर अशा प्रकारे बघा आपण या धड्यातल्या या चॅप्टरमधल्या मोशन अँड टाइप्स ऑफ मोशनची रिव्हिजन केलेली आहे बघा. आता त्याच्या धड्याच्या खाली एक्सरसाइज दिलेली आहे बघा. त्या एक्सरसाइजमध्ये आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन. याचं टाइप्स ऑफ मोशन आहे सर्क्युलर मोशन, मुवमेंट ऑफ सिलिंग फॅन सर्क्युलर मोशन, ए मेटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय लिनियर मोशन, रॉकेट लॉन्च फ्रॉम द ग्राउंड याचं पण लिनियर मोशन येईल. फिश स्विमिंग इन वॉटर याचं येईल रॅन्डम मोशन. द प्लक्ड स्ट्रिंग ऑफ सितार याचं येईल बघा ऑसिलेटरी मोशन. अशा प्रकारे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. म्हणजे तुमचं बघा क्वेश्चन नंबर 1 आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन, फिल इन द ब्लँक्स, हाऊ आर वी डिफरंट, देन एक्सप्लेन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल, लिनियर मोशन, ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, रॅन्डम मोशन, पिरियड. या प्रत्येक मोशनचं एक एक्झाम्पल द्यायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5
तो पण सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये बघा पझल आहे. ते पझल आपण वर्गपाठाच्या याच्यात घेतलेलं आहे, तरीसुद्धा आपण ते परत वर्गपाठाच्या वहीत ते सगळे 6चे 6 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद.